Hi everyone. Today start now the new article is the octal to decimal conversion. Okay. आपण लास्ट लेक्चरमध्ये ऑक्टल नंबर्स पाहिले. ऑक्टल नंबर्समध्ये किती नंबर येतो 0 to 7. सो ऑक्टल नंबर्स रॅडिक्स और बेस इज द 8. ओके. सो हिअर गिवन नंबर इज द ऑक्टल नंबर अँड दिस ऑक्टल नंबर्स कन्वर्ट टू दी डेसिमल नंबर. ओके. विच टाईप ऑफ द कन्वर्जन ते आपण कन्वर्जन कसं करणार आहे ते आपण बघणार आहे. ओके. इन दॅट द डेसिमल व्हॅल्यू ऑफ एनी ऑक्टल नंबर इज फाउंड बाय द फॉलोइंग प्रोसिजर. आपल्याला डेसिमल नंबर फाइंड आउट करायचा आहे गिवन ऑक्टल नंबरचा. ओके. त्यासाठी प्रोसिजर दिलेली. ओके. ती प्रोसिजर आपण फॉलो करणार आहे. ओके. इन दॅट फर्स्ट स्टेप इज द राईट द ऑक्टल नंबर. ओके. दॅट मीन्स जो दिलेला गिवन नंबर ऑक्टल नंबर असेल तो आपण राईट करणार आहे. ओके. लिहून घेणार आहे. देन राईट द वेट्स बिलो इच ऑक्टल डिजिट. म्हणजे आपण लिहिलेल्या ऑक्टल नंबरचा जे वेटेज असणार आहे त्याचं जे पोझिशनवरून वेटेज असणार आहे ते वेटेज आपण काय करणार आहे प्रत्येक नंबरचं त्याच्या खाली लिहून घेणार आहे. ओके. देन इफ अ 0 डिजिट ॲपियर्स इन अ डिजिट पोझिशन स्टिक आउट द वेट फॉर द पोझिशन. ओके. दॅट मीन्स जो ऑक्टल नंबर गिव्हन ऑक्टल नंबर हा काय असेल 0 असेल. ओके. तर ते डिजिट काय होणार आहे त्याचे पोझिशन स्ट्रिक्ट आउट म्हणजे तिथं काय होणार आहे 0 होणार आहे कॅन्सल केली जाणार आहे. ओके. वेट्स फॉर दी पोझिशन. ओके. त्याच्या पोझिशनवरून त्याचं वेट जे असेल ते आपण काय करणार आहे 0च येणार आहे. ओके. स्ट्रिक्ट आउट करणार आहे. देन फर्स्ट स्टेप इज द देन मल्टिप्लाय इच डिजिट. ओके. जे रिमेनिंग डिजिट असतील राहिलेले त्याचं मल्टिप्लिकेशन करणार आहे. मल्टिप्लाय इच डिजिट बाय इट्स वेट. ओके. त्याच्या वेटला आपण काय करणार प्रत्येक डिजिटचं मल्टिप्लिकेशन करणार आहे मल्टिप्लाय अँड ॲड द प्रोडक्ट टू गेट द इक्विव्हॅलंट डेसिमल नंबर. ओके. मल्टिप्लाय केल्यानंतर काय करणार आहे ॲड टू दी प्रोडक्ट. ओके. त्याचे ॲडिशन करणार आहे अँड टू गेट द इक्विव्हॅलंट डेसिमल नंबर. आणि जो येणारा नंबर असेल तो काय असणार आहे डेसिमल नंबर असणार आहे. ओके. ठीक आहे. सो सी द डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ द ऑक्टल टू डेसिमल कन्व्हर्जन. ओके. आपण एक्झाम्पल बघूया त्याच्यावरून तुम्हाला समजेल. गिव्स टू दी डिफरंट एक्झाम्पल्स. ओके. 17, 10, 0.92, 21.49 दीज आर द डिफरंट ऑक्टल नंबर्स. ओके. हे आपण बघणार आहे. ह्याचं कन्व्हर्जन कसं करायचं ते आपण डिटेलमध्ये बघणार आहे. ओके. हिअर स्टार्ट नाव. ओके. Blackboard. Okay. Start now the solve the examples of the octal to decimal conversion. Okay. First example is the 17. Okay. याचा बेस और रॅडिक्स आपण 8 लिहिणार आहे बिकॉज ऑफ द गिवन नंबर इज द ऑक्टल नंबर. ओके. फर्स्ट स्टेप काय राईट द ऑक्टल नंबर. ओके. नंबर ऑक्टल नंबर आपण राईट करणार आहे काय हा 1 and 7. ओके. फर्स्ट स्टेप राईट द ऑक्टल नंबर आपण राईट केला ऑक्टल नंबर 1 and 7. राईट द वेट्स बिलो इच ऑक्टल डिजिट. याचं वेटेज आपण राईट करणार आहे. ओके. त्याचं काय असेल हो वेटेज हे पॉझिटिव्ह असणार आहे का निगेटिव्ह असणार आहे. ओके. काय असणार आहे याचं वेटेज right side is the negative, left side is the positive. Okay. So here right now the positive. Okay. in the octal number. So weight of the 7 digitचं वेटेज काय असणार आहे 8 raised to 0. ओके. आणि 1 नंबर डिजिटचं वेटेज काय असणार आहे 8 raised to 1. ओके. सो हिअर राईट नाव 8 raised to 0. 8 raised to 0 means the 1 multiply 7. Okay. 8 raised to 1 is the 8 multiply 1. Okay. So if a 0 digit appears in a digit position, streak out the weight for that position. Okay. ह्याच्यामध्ये 0 digit आहे का नाही आहे. सो 0 digit हा स्ट्रिक्ट आउट करण्याचा ह्याच्यामध्ये प्रश्नच येत नाही. ओके. सेकंड स्टेप इज द मल्टिप्लाय इच डिजिट. प्रत्येक डिजिट आपण मल्टिप्लाय करणार आहे. 1 multiply 7 इज द 7. 8 multiply 1 इज द 8.
ओके, आपण मल्टिप्लिकेशन करून घेतलं डिजिटचं त्याच्या वेटेजशी, ओके, वेट्सशी. देन ॲड द प्रोडक्ट, जे आपण ह्याच्यामध्ये प्रोडक्ट 8 हा प्रोडक्ट आहे, 7 हा प्रोडक्ट आहे, ह्याची काय करणार आहे, ॲडिशन करणार आहे. दॅट मीन्स द 8 + 7. ओके, 8 + 7 इज इक्वल टू 15. ओके, काय आलं ह्याच्यामध्ये ॲडिशन ही 15 आली. ओके, दिस 15 नंबर इज द विच टाईप ऑफ द नंबर इज द, these are the decimal type of the number, that means the base or radix is 10. Okay, so given octal number काय होता हो, 17. त्याचं कन्वर्जन आपण कशामध्ये केलं, इन अ डेसिमल नंबर. ओके, अँड 17 octal numbers gives to the decimal number is the 15. ओके, 15 हा काय झाला त्याचा डेसिमल नंबर झाला. ओके, गॉट इट ऑल ऑफ यू. दिस एक्झाम्पल convert to the octal to decimal conversion. Okay, then second example. Okay, second example is the 10. Base or radix is 8. Okay, given number is the octal number. These are the 10. 10 is the octal number. Okay, first step is the write the octal number 1 and 0. Here right now the 10. 10 is the octal number. Write the octal number is the 1 and 0. Okay, write the position of this given number. Okay, sorry, weight of the given number. 0's weightage position is the 8 raised to 0. 1's 8 raised to 1. These are the weightage of the given digit. Okay, then right now the this number here 0 digit. Okay, 0 digit is the strict out. Okay, म्हणजे 0 ने आपण कुठल्याही नंबरला मल्टिप्लाय केलं तर त्याचा आन्सर काय येतो, 0च येतो. सो दिस इज द कॅन्सल, strict out. ओके, देन रिमेनिंग नंबर इज द 8 raised to 1. ओके, इज द 8 multiply given digit is the 1. Multiply of this digit is the 8 multiply 1 is the 8. Okay, so answer is the 8 and this given number 8 is the decimal number, so base or radix is 10. Given octal number is 10, convert to the decimal number is the 8. ओके, म्हणजे दिलेला जो ऑक्टल नंबर होता तो 10 होता आणि त्याचं आपण कन्वर्जन डेसिमल नंबरमध्ये केलं, ते किती आलं, 8 आलं. ओके, गॉट इट ऑल ऑफ यू. सिम्पल एक्झाम्पल आहे, सिम्पल कन्वर्जन आहे. ओके, देन अनादर वन एक्झाम्पल आपण बघूया. ओके, इन दॅट गिवन ऑक्टल नंबर इज 0.92, बेस और रेडिक्स इज 10. 0.92 हा कसला नंबर आहे हो, ऑक्टल नंबर. ओके, फर्स्टला आपण ऑक्टल नंबर राईट करणार आहे 0.92. ओके, इन दॅट जो ऑक्टल पॉईंट आहे, ओके, ह्याच्यामध्ये त्याच्या राईट साईडचे नंबर कसे असणार आहेत, पोझिशन ऑफ दी निगेटिव्ह, आणि लेफ्ट साईडचे कसे असणार आहेत, पोझिशन ऑफ दी पॉझिटिव्ह. सो हिअर राईट नाव पोझिशन 0 इज द पोझिशन ऑफ दी पॉझिटिव्ह, दॅट मीन्स द 8 raised to 0. 9 is the position of the negative, that means 8 raised to -1. 2 is the negative, second negative position, 8 raised to -2. Okay, here gives to the 0 is the digit, so this strict out of the 8 raised to 0. Remaining is the 8 raised to -1, 8 raised to -2. Okay, here the number गेलेला आहे, मी राईट करते बघा, 0.92. Okay, base or radix is 8. Right now the number 0.92. Okay, it's a weightage 8 raised to 0. These are the strict out. For the given digit is 0. 8 raised to -1, 8 raised to -2. Okay, so right now the 8 raised to -1. Okay, that means the 0.125. Okay, and 8 raised to -2 is the 0.0156. ओके, हे काय केलं आपण निगेटिव्ह, त्याचं पोझिशन 8 raised to -1 and 8 raised to -2 हे लिहिलं. ओके, देन राईट नाव द मल्टिप्लाय ऑफ द गिवन डिजिट, दॅट मीन्स द 0.125 multiply 9 and 0.0156 multiply
2. ओके, त्याचं मल्टिप्लिकेशन करून काय येणार आहे बघा, ते आपण सायंटिफिक कॅल्सीवरती करणार आहे. आणि त्याचं काय येणार आहे मल्टिप्लिकेशन 1.125. ओके, प्लस सेकंड 0.0312. ओके, आणि याचे ॲडिशन काय येणार आहे 1.1562. आणि गिव्हन नंबर हा कसा असणार आहे आलेला डेसिमल. सो ते बेस ऑर रॅडिक्स इज 10. आता तुम्ही ह्याच्यामध्ये डायरेक्ट मॅडमने नंबर लिहिलेत. ओके, ते कसे आले तर सायंटिफिक कॅल्सीवरती आपण कॅल्क्युलेशन करून ते आलेले नंबर आहेत. दॅट मीन्स 0.125 हा काय आहे 8⁻⁻1. दॅट मीन्स 1/8. ओके, देन 0.0156 हे कसं आलेलं आहे व्हॅल्यू ऑफ द 8⁻². ओके, आणि ह्या व्हॅल्यूने आपण काय करणार आहे गिव्हन डिजिटला मल्टिप्लाय करणार आहे. ते मल्टिप्लाय करून काय आलेलं आहे बघा तर 1.125. ओके, अँड 0.0312. ह्याचे आपण काय करणार आहे ॲडिशन करून काय आले 1.1562. ओके, आणि आलेला हा नंबर कसा आहे डेसिमल नंबर आहे. सो बेस ऑर रॅडिक्स हा काय लिहिलेला आहे आपण त्याचा 10 लिहिलेला आहे. ओके, सो गिव्हन नंबर इज 0.92. दिस इज द ऑक्टल नंबर अँड दिस ऑक्टल नंबर्स कन्वर्ट टू द डेसिमल नंबर इज द 1.1562. Okay, got it all of you, this simple example. Okay, then again another example is the 21.49. this is number is the octal number. So base or radix is 8. Simple way. Okay, in this first example says the write down the octal numbers 2, 1, 4, 9. Okay, position. Write now the position of the points. In your right side is the negative position and left side is the positive position. So right now the 1 is the positive position. Okay, 8 raised to 0. Okay, 8 raised to 1. Negative position 4, 8 raised to -1, 9, 8 raised to -2. Okay, then 8 raised to 1 is the 8. Okay, 8 raised to 0 is the 1. 8 raised to -1 is the 0.125. 8 raised to -2 is the 0.0156. ओके, आता हे आपण काय केलेलं त्याचं वेट राईट केलं. ओके, 8 raised to 1, 8 raised to 0, 8 raised to -1, 8 raised to -2. देन गिव्हन डिजिटला आपण काय करणार आहे मल्टिप्लाय. ओके, सिम्पल वे 2 multiply 8. ओके, 1 multiply 1, 4 multiply 0.125, 9 multiply 0.0156 इन दिस वे. ओके, त्याचं मल्टिप्लिकेशन काय ते मी डायरेक्टली राईट करते इथं 16. देन ॲड प्लस another multiplication is the 1, then plus 0.5, then plus 0.1404. Okay, add to these all numbers. Okay, addition काय येणार ह्याची is equal to 17.6404 and this given number is the decimal number of 21.49. ओके, सिम्पल वे, एकदम सिम्पल वे दिलेला ऑक्टल नंबर आपण राईट करायचा. त्याच्यानंतर त्याचं वेट राईट करायचं. ओके, पॉझिटिव्ह और निगेटिव्ह पॉईंट असेल तर. ओके, नसेल तर त्याचं काय असणार आहे पॉझिटिव्ह पोझिशन असणार आहे 8 raised to. ओके, मग तुम्हाला 8 raised to 0 म्हणजे किती, 8 raised to 1 म्हणजे किती, 8 raised to -1 म्हणजे किती, 8 raised to -2 म्हणजे किती, हे तुम्हाला मी टेबल दिलेलं आहे. ओके, त्याच्यावरून किंवा कॅल्क्युलेटवरती ते इझिली अवेलेबल होते तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर त्याचं मल्टिप्लाय करायचं गिव्हन डिजिटशी. ओके, देन ॲड टू दी ऑल नंबर्स आणि ॲडिशन करून येणारा जो नंबर असेल तो कुठला नंबर असेल तर डेसिमल नंबर. ओके, इन दिस टाईप ऑक्टल टू डेसिमल कन्वर्जन. ओके, गॉट इट ऑल ऑफ यू. ओके, सिम्पल आर्टिकल आहे बघा, याच्यावरती पण एक्झाम्पल तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात. ओके, ऑक्टल टू डेसिमल कन्वर्जन. ओके, आय थिंक दिस आर्टिकल इज हिअर कम्प्लिटेड. ओके, मी सिम्पल एक्झाम्पल तुम्हाला घेतलेले, तुम्ही अजून असे डिफरंट एक्झाम्पल घेऊन तुम्ही सॉल्व करू शकता, प्रॅक्टिस करू शकता. ओके, काही प्रॉब्लेम असेल तर कॉन्टॅक्ट मी. ओके, आय थिंक स्टॉप हिअर. थँक्यू ऑल ऑफ यू.